नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत SSCGDचा आपण कशा प्रकारे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे। तर सिंपल तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन जायचं आहे मित्रांनो, ssc.gov.in अशा प्रकारचा काही इंटरफेस तुम्हाला दिसेल। इकडे तुम्हाला सिंपल लॉग इन और रजिस्टर इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता बघा अशा प्रकारचं काही इथे इंटरफेस आलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही ठेवले होते तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर त्यासाठी बघा मित्रांनो काय करायचं आपल्याला, सिंपल इथे तुम्हाला युजर नेम टाकायचा। तर युजर नेम तुमच्याकडे असेल मित्रांनो, तो युजर नेम इथे एंटर करा, जसं मी इथे एंटर करतोय बघा। त्याच्यानंतर पासवर्डवरती तुम्ही जो कोणता पासवर्ड ठेवले आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। तर आपण पासवर्डसुद्धा एंटर करत आहोत। आता पासवर्ड एंटर केल्यानंतर इकडे तुम्हाला कॅप्चा दिसेल, तर कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे बघा। कॅप्चा जसं इथं दिसत आहे, कॅप्चा म्हणजे जसं तसं आपल्याला इथं टाईप करायचा असतो, ठीक आहे। सिंपल तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं काही डेटा तुम्हाला दिसून येईल, ज्याच्यामध्ये तुमची सगळं काही डिटेल्स दिसेल तुम्हाला, जसं ईमेल ID वगैरे आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर, नाव वगैरे सगळ्या गोष्टी दिसेल। त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला ॲडमिशन सर्टिफिकेट असा एक ऑप्शन दिसेल आणि याच्यासमोर जो ॲरो आहे या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आता ॲरोवरती क्लिक केल्यानंतर एक्झामिनेशन आणि इकडे तुम्हाला दिसेल एक्झामिनेशन इयर, तर इथे तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला 2026 सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा, त्याच्यानंतर अशा प्रकारचं दिसेल। आता हे तर तुमची शॉर्ट माहिती दिलेली आहे, आपल्याला काय पाहिजे, पूर्ण ॲडमिट कार्ड पाहिजे। इथे क्लिक करा, डाउनलोड ॲडमिशन सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर सिंपल प्रोसीड टू डाउनलोड इथे क्लिक करा। तुमचा अशा प्रकारचं बघा लोडिंग प्रिव्ह्यू होत आहे। आता जो आपला सर्टिफिकेट आहे, सॉरी ॲडमिट कार्ड आहे, तो इकडे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येत असेल। सिंपल तुम्हाला इथून सेव्ह ॲज PDF असं करा, किंवा तुमच्याकडे जर प्रिंटर कनेक्ट असेल तर तुम्ही प्रिंटरसुद्धा घेऊ शकता। आपण सेव्ह ॲज PDF करणार। त्याच्यानंतर हेडर अँड फुटरवरती चेक असायला पाहिजे आणि बॅकग्राऊंड ग्राफिक्सवरती सुद्धा चेक करा। सिंपल सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला ज्या नावाने डाउनलोड करायचं आहे त्या नावाने तुम्ही डाउनलोड करू शकता, जसं मी ॲडमिट कार्ड सुजल असं नावाने मी सेव्ह करतोय, ठीक आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण नाव दिलेलं आहे। कुठल्या लोकेशनवर ते सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। सिंपल सेव्हवरती सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुमचा जो ॲडमिट कार्ड आहे तो अशा प्रकारे डाउनलोड झालेला आहे, बघू शकता। मी तुम्हाला ही PDF डाउनलोड करून दाखवतो। ही आपली PDF आहे, याच्यावरती सिंपल डबल क्लिक केला तर बघू शकता आपल्याकडे अशा प्रकारे ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेला आहे। मित्रांनो, याची तुम्हाला डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, ते तुम्हाला या वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।